सगळ्यांना मनापासून नमस्कार. लहान मुलांच्या विषयी ऐकण्यामध्ये आपण मागच्याला खूप रमून गेलो होतो आणि त्याचं मुख्य कारण असं की रजनीताई जे आपल्याबरोबर सगळे त्यांचे अनुभव शेअर करत होते, त्या त्या मुलांमध्ये खूप रमलेल्या असल्यामुळे आणि डोळसपणाने सगळे ते अनुभव घेत असल्यामुळे त्याला एक त्या अनुभवांच्या सहयोगाला सुद्धा एक जिवंतपणा आला होता. हे नुसतं असं कुठलं तरी वाचून बोलणं वेगळं आणि प्रत्यक्ष अनुभवलेलं बोलणं वेगळं. त्यांच्यामध्ये तो एक नैसर्गिक जे वात्सल्य आहे की जे आम्ही इथले सगळेजण अनुभवलेलं आहे वेळोवेळी, तर त्या वात्सल्याचा आविष्कार लहान मुलांच्या बाबतीत अगदी परिपूर्णपणे होतो आणि त्यांच्याकडे ती छान गुणी मुलं येतात. तसं म्हणलं तर सगळीच मुलं गुणी असतात, पण त्यांना संगोपन त्यांचं कसं केलं जातं ह्याच्यावरती त्यांच्या गुणांचा आविष्कार होणं त्यांच्या आयुष्यात किंवा न होणं हे अवलंबून असतं. तर ते आपल्याला बालयोग हा अभ्यास करत असताना किंवा त्याच्याविषयी ऐकताना समजून घेत असताना आपल्याला आपल्या घरात जे लहान मुलं असतील तर त्यांच्याशी कसं नातं प्रस्थापित करावं याची एक दिशा मिळणं. तर लहान मुलं कशी शिकतात आणि कशी निरागस असतात, कशी निर्मळ असतात आणि कशी इनोसेंट असतात, आणि त्यामुळे त्यांचं शिकणं हे किती चांगल्या दर्जाचं होत असतं हे सुद्धा आपल्याला त्यातनं समजू शकतं. आणि ते फार महत्वाचं असतं आपल्याला. आपल्यातलं मूल जे आहे, प्रत्येकामध्ये एक मूल असतं, तर ते पण आयुष्यभर जिवंत ठेवणं त्यासाठी गरजेचं असतं की आपल्याला आपण जी साधना शिकतोय तर ती आयुष्यभर करत राहण्याची साधना असल्यामुळे आपल्याला असं गाफील राहून चालत नाही. तर मूल जसं उत्सुकतेने सगळीकडे बघत असतं, सगळ्याचा शोध घेत असतं, तर तसं आपल्याला सुद्धा जमावं याची प्रेरणा मिळावी यासाठी आपण हा बालयोग हे सत्र सुरू केलंय आणि मालिका सुरू केली आहे. तर आज रजनीताई आले आहेत आणि ते आपल्याला अजून काही महत्वाच्या विषयांवर, जिथे हे मध्यम वयस्क किंवा इथे येणारे इतर साधक जे त्याच्यावर चर्चा करतात, समजून घेतात, तर त्यांनी तो प्रयोग करून पाहिला त्या मुलांबरोबर ते शेअर करून, आणि त्यांचे त्यांचे काय अनुभव आहेत हे ते आज आपल्याला सांगणार आहेत. तर विचार कसा करावा आणि 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 सगळ्यांना सामावून कसं घ्यायचं. म्हणजे आपण काही करायला गेलो बाहेरच्या जगामध्ये तर आपल्याला फक्त आपलं आपण करून चालत नाही ना, सगळ्यांना सामावून घेत करावं लागतं. आता हे आपण इथे साधनेच्या वेळेला बोललो होतो, कारण आपली साधनेचं मूळ बैठक काय आहे की आपलं दैनंदिन जीवन हे अधिक सुखकर व्हावं, सुकर व्हावं, सोपं जावं, जरा आपल्याला जगणं सोपं जावं. तर याच्यासाठी जगण्याशी संबंधित सगळे प्रश्न आपण घेत असतो आणि त्याच्याविषयीचं चिंतनात्मक आणि अभ्यासात्मक असं आपल्याला मूळ त्याचं मर्म समजून घेण्यावरती भर देतो. तर ते आता मुलांबरोबर त्यांनी ते शेअर केलं, त्यांच्याशी तो प्रयोग करून पाहिला की त्यांना हे कळतंय का, विचार कसा करावा किंवा सगळ्यांना समाविष्ट कसं करून घ्यावं, त्याच्याविषयी आपण आज ऐकूयात. तर रजनीताई सांगतील आपल्याला त्यांचे अनुभव या बाबतीतले. सगळ्यांना नमस्कार. गेल्या वेळेलाच मी सुरुवातीला असं सांगितलं होतं की बालयोग ही सर्वस्वी कल्पना बाबांची म्हणजे डॉक्टर संप्रसाद विनोद यांची आहे. आम्ही जे काही साधक शनिवारी एकत्र येतो आणि बाबांसोबत चर्चा करतो, त्यांच्याशी संवाद साधतो, तर त्याच्यामध्ये बाबा आमच्याशी ज्या संकल्पनांविषयी बोलतात तर त्या संकल्पना लहान मुलांपर्यंत त्यांच्या भाषेत कशा पोहोचवता येतील याचा विचार या बालयोगामध्ये केलाय. आणि नुसत्या संकल्पना त्यांना समजून देणं नाही तर तो अनुभव सुद्धा त्यांना घेता येणं, या दोन्ही दृष्टीने केलेला हा एक प्रयोग किंवा प्रयत्न असं म्हणता येईल. तर साधारण एक 15 मुलांबरोबर ती आणि 2.5 ते 3 वर्ष चालणारा असा हा उपक्रम होता. आणि गेल्या भागामध्ये मी असं थोडंसं
मुलांनी लक्ष देणं म्हणजे अवेअरनेस कसा त्यांच्यामध्ये येईल आणि स्वतःला कसं समजून घेता येईल याविषयी थोडंसं विवेचन केलं होतं. अन्वधानाने काही एक 2-3 प्रश्नांची उत्तरं द्यायची राहिली होती, तर तेवढंच मी एक इथे मेन्शन करते आणि मग आपण पुढे जाऊया. तर पहिलं म्हणजे पालकांना याच्यामध्ये सहभागी करून घेतलं होतं का, असं होतं. तर ते तर करून घेणं आवश्यकच होतं. पण असं होतं की पालकांना सुद्धा जो योग माहिती होता, तो आपल्याला शारीरिक लवचिकतेवरती भर असणारा असाच योग त्यांना माहिती होता. त्यामुळे मला पालकांना हे सांगायला लागलं की हा सगळा मुलांना अशा वेगवेगळ्या आम्ही संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण थोडंसं काय होत होतं, पण मी असा अंदाज घेतला की मुलांना कितपत आवडते आणि मला किती जमतंय. आणि असं 3-4 वेळा मुलं आणि मी भेटल्यानंतर मी पालकांशी संवाद साधला आणि मग ते पालकांना ही कल्पना खूप आवडली आणि ते म्हणाले काही हरकत नाही. आणि मग आम्ही वरचेवर वारंवार पालकांशी माझा संवाद होत असे याच्या संदर्भामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या बरोबरती ज्या काही सहशिक्षिका होत्या, तर त्यांच्या बाबतीत काय झालं असं एक मला एकाने विचारलं. तर ते मला असं वाटतं की मी अगदी जेव्हा सुरुवात केली उपक्रमाची, तर त्यावेळेला मी त्यांना कल्पना दिली की मी हे काय करणार आहे. पण त्यांना ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी मात्र करून घेतलं नव्हतं. याचं कारण असं की मुलं मोकळी व्हावी ही माझी इच्छा होती. आणि जशी जशी मुलं मोकळी झाली, तसतसं मग त्या ताई सुद्धा आमच्या या सत्रामध्ये येऊन बसायच्या आणि मग त्यांनी सुद्धा सहभाग घ्यायला सुरुवात केली. पण मधल्या कालावधीमध्ये मात्र या मुलांचे आणि त्यांचे कित्येकदा खटके उडाले, काही काही खडाजंगी झाली. याचं कारण असं होतं की मुलं मोकळी होत होती आणि वाटेल ते प्रश्न त्यांना विचारत होती आणि ते त्यांना समजत नव्हतं. मग अशा वेळेला मी त्या शिक्षकांशी संवाद साधला, त्यांना कल्पना दिली आणि मग त्या अल्पावधीतच माझ्याशी अशा छान ट्यून होऊन गेल्या. अजून एक सूचना अशी आली होती की मत्सर या भावनेविषयी थोडंसं आपण सविस्तर बोलावं. मी गेल्या वेळेला असं म्हटलं की या मुलांमध्ये 3 भावना मला प्रामुख्याने दिसल्या. तर त्याच्यामध्ये राग, भीती आणि मत्सर. तर राग आणि भीती या ज्या भावना याच्याविषयीची सुद्धा मी खूप उदाहरणं सांगितली होती. तर मत्सर निर्माण तरी का होतो? तर याच्यामध्ये मानसशास्त्रज्ञांनी जी काही कारणं सांगितली आहेत ना, ती काही आजच्या काळाला अनुकूल अशी काही कारणं जी आहेत, तेवढीच मी तुम्हाला सांगते, की एकतर एकुलतं एक मूल असणं किंवा त्या एकुलतं एक मूल किंवा घरामध्ये आजकाल 1 किंवा 2 मुलं असतात आणि आपण त्यांना सगळं देतो आणि ती इतकी लाडावली जातात, की एक प्रकारचा त्यांना असा सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स येतो. आणि मग असं होतं, की तसंच त्याच्या इतकंच जर कोणी सुपिरियर त्याला भेटलं त्याच्यापेक्षा थोडं जास्त, तर मग तो मत्सर तिथे दिसायला लागतो. किंवा खूप प्रोटेक्टिव्ह पण पालक असतात, की आजकाल सगळीकडे ते मुलांबरोबर जाणार, मुलांना काही दुखवायचं नाही, असा जो एक भाव असतो, तर त्याच्यामुळे कित्येकदा ना मुलांमध्ये असं थोडासा आत्मविश्वास मग कमी येतो. आणि मग त्या कमी आत्मविश्वासामुळे सुद्धा कधी-कधी मत्सराची भावना दिसून येते. अजून एक कारण असं आहे, की खूप कडक शिस्त आपण लादली मुलांवर. आजकाल खरंच हे खूप कमी झालंय, असे पालक मला बघायला सुद्धा मिळत नाही. पण असे जर का काही निर्बंध मुलावर खूप लादले गेले असतील, तर मात्र त्याच्यातही कुठेतरी कमीपणाची भावना येऊन हा मत्सर उफाळून येऊ शकतो. अशी विविध कारणं असली तरी महत्वाचं कारण मुलांमध्ये होणारी तुलना आणि स्पर्धा हे अतिशय महत्वाचं कारण आहे असं मला वाटतं. आणि हा मत्सर कुठेतरी आपण नकळत रुजवतो का हे सुद्धा बघायला पाहिजे. तर आता अगदी माझ्याकडचंच मी तुम्हाला छान एक उदाहरण देते की 2 भाऊ माझ्याकडे होते. दोघंही टेनिस खेळत होते आणि मोठा भाऊ आता म्हणजे येत नाहीये, तो खूप मोठा आहे आता. तर तो मात्र ना खूप वेगवेगळ्या स्पर्धांना जातो. त्याला खूप ट्रॉफीज मिळालेल्या आहेत आणि असा तो छान नॅशनल लेव्हल पर्यंत पोहोचलाय. आणि धाकटा आहे ना, तो खेळतो फक्त. तर काय झालं, की एकदा मी त्याचं काहीतरी मोठ्या भावाचं अभिनंदन करावं म्हणून मी त्याला स्नेहमध्ये बोलवलं. आणि आम्ही असं छान त्याच्याशी सगळ्यांनी मिळून मुलांनी गप्पा मारल्या. आणि नंतर तो गेल्यानंतर मी त्याच्या छोट्या भावाला म्हटलं, "किती मस्त वाटत असेल ना रे तुला, कसं छान वाटत असेल की नाही, की आपला भाऊ आला होता आणि त्याचं असं आपण अभिनंदन केलं सगळ्यांनी मिळून."
म्हणाला हा काही मला असं वाटलं नाही. आणि त्यांनी इतकंसं तिरस्काराने तो उद्गारला आहे. तर मी त्यावेळेला काहीच बोलले नाही. आणि दुसऱ्या दिवशी मी त्याला म्हटलं, तू असं म्हणालास की तुला काही छान वाटलं नाही, ते का नाही वाटलं रे? इतकं कसं छान वाटायला हवं ना खरं तर. तर तो म्हणाला, यात काय छान वाटायचं म्हणे, मस्त टुर्नामेंटसाठी इकडे तिकडे फिरत असतो, वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहतो आणि त्याला काय अभ्यास विभ्यास काही करायचा नसतो, घरी आलं की सगळे त्याचंच कौतुक करतात. त्यावेळेला मी त्याला कल्पना दिली की अरे तुझा भाऊ किती कष्ट घेतो याची तुला कल्पना आहे का? किती तो मेहनत करतोय या खेळासाठी. तो नुसता इकडे तिकडे जाऊन राहत नाहीये हॉटेल्समध्ये, तर तो त्याच्यासाठी तो सकाळी उठतो, कितीतरी प्रकारचे तो एक्सरसाइज करतो. त्याच्या खाण्यापिण्यावरती काही निर्बंध आहेत. त्यानंतर तो रात्री त्याला अशी तुझ्यासारखी मित्रमैत्रिणींशी गप्पा मारता येत नाही, टीव्ही बघता येत नाही. तो कितीतरी वेळ अशा छान झालेल्या मॅचेस बघतो, आपल्यात कशी सुधारणा करायला हवी ते बघतो. आणि हे इतके कष्ट तो घेतोय. तर मला असं वाटतं की त्या छोट्या भावाला मी म्हटलं की तू पण, तुला जर इतकं असं वाटतं की आपल्याला सुद्धा असं टुर्नामेंट्स मध्ये जायला हवं किंवा, तर तू पण असे थोडेसे कष्ट घ्यायची तयारी ठेव ना. तू थोडासा विचार कर याच्यावरती. आणि खरंच तुला हा खेळ खेळायचा आहे का आणि तुला असं काही करायचंय का? मग तो ना मला 3-4 दिवसांनी येऊन म्हणाला, ताई मी ना असा खूप विचार करत होतो, पण मला खरं सांगू का, मला या टेनिसपेक्षा ना गाण्यातच इंटरेस्ट जास्त वाटतो. कारण ना हे दादा खेळतो म्हणून मी खेळतोय खरं. आणि हे तो इतकं असं मनापासून बोलला की मग माझे त्याचे पालक पण ना खूप असे मोकळीक देणारे आणि असे छान होते. तर मग मी त्यांच्याशी संवाद साधला आणि मी म्हटलं की तो असं म्हणतोय आणि तो गाणं खरंच खूप छान म्हणायचा. आणि मग त्यांनी ना त्या गाण्यामध्ये त्याला इतका रस यायला लागला. तर त्या ज्या मत्सराचं जे मूळ होतं ना, तेच कुठेतरी म्हणजे आपोआप त्याचा निराश झाला. कारण काय होत होतं, इथे मला असं वाटतं की आपलं संवाद साधणं मुलाशी खूप महत्वाचं आहे. आणि ते पालकांनीच केलं पाहिजे असं नाही. पण नेमकं आपल्याला काय आवडतंय, आपण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. ही जी गोष्ट आहे ना, तर ही इथे घडली आणि योग्य वेळेला योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन त्या मुलाला मिळालं. आणि तो मत्सराचा निराश व्हायला मला वाटतं खूप मदत झाली त्याची. तर खूप हे आवश्यक वाटलं मला की आपल्या क्षमता नेमक्या काय आहेत किंवा प्रत्येकामध्ये असणारं टॅलेंट कसं वेगळं वेगळं असू शकतं. आणि प्रत्येकाची कष्ट घेण्याची तयारी वेगळी वेगळी असते, कष्ट घ्यायला लागतात ते वेगळे वेगळे असू शकतात. हे सगळं जर इतक्या लहानपणी मुलांना कळलं तर त्यांचं मन किती निरामय होईल. आणि तिथेच त्या याची सुरुवातच होणार नाही असं मला वाटलं कुठेतरी. त्यानंतर अजून एक मला खूप मनापासून सांगावंसं वाटतं की भावंडांमधला मत्सर आहे ना, तर तो बहुतेक वेळेला असे येणारे जाणारी लोक काही कमेंट्स करतात, त्याच्यामुळे ना खूप वेळेला तो दिसतो असं मला वाटतं. तर त्या कमेंट्सकडे किती लक्ष द्यायचं हे सुद्धा एक आपण ठरवायला हवं. तर सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की दिसणं किंवा रंग याच्यावरनं ना मुलांमध्ये फार तुलना केली जाते, म्हणजे जनरली भावंडांमध्ये, आणि ते मत्सराचं मूळ ठरू शकतं. माझ्या आजूबाजूच्या कितीतरी मित्रमैत्रिणींकडे बघितलंय मी, स्वतःच्या नातेवाईकांमध्ये मी अशी उदाहरणं बघितलेली आहेत की खरोखर रंग हे इतकं डीप रुटेड आपल्याकडे मत्सराचं कारणच म्हणूयात आपण. तर मला अगदी परवाच दिवशी याच्याशी रिलेटेड माझ्या मुलीनेच एक गोष्ट सांगितली होती. अमेरिकेतल्या एका शाळेमध्ये एक छोटी मुलगी जात होती आणि तिला असं विचारलं, तिला ना तिच्या मैत्रिणींनी पार्टीला बोलवलं नाही. तर तिने काय केलं, तिने तिलाच विचारलं की अगं तू सगळ्यांना बोलवलेस आणि मला का नाही बोलवलं? तर ती म्हणाली थांब मी माझ्या आईला विचारते आणि तुला सांगते. आणि ती दुसऱ्या दिवशी आली आणि म्हणाली की माझी आई म्हणाली बिकॉज यू आर ब्लॅक. तर ती छोटी मुलगी घरी गेली आणि तिने आईला विचारलं व्हॉट इज ब्लॅक. तर हा किती इनोसन्स आहे की मुलांना त्या ब्लॅकनेसची काही तीक्ष्णता माहिती नाही, त्याचे कंगोरे माहिती नाहीये. मग कुठेतरी पालक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण हे कुठे रुजवतोय का हे बघायला पाहिजे. आणि अगदी याच्याशी सिमिलर उदाहरण माझ्या डेकेअर मध्ये घडलं की एका मुलाला त्याच्या रंगावरनं मुलं इतकी चिडवत होती, इतकी चिडवत होती की तो ना असा रडकुंडीला यायचा एक एकदा. आणि असं माझ्या नकळत सुद्धा चिडवायची ती. तर मग मी असं केलं, एकदा आम्ही असे सगळे बसलो होतो आणि मी त्यांना असं छान असं मी गप्पा मारता मारता मी म्हंटल की ही जी सगळी आजूबाजूचे कलरफुल हा सगळा निसर्ग आहे,
तो जर का एकाच रंगाचा असता तर कसं वाटलं असतं तुम्हाला? म्हणजे समजा समुद्राचा, नदीचा, त्याच्यानंतर झाडं डोंगर सगळं काय म्हणे काहीतरी काय किती मोनोटोनच झालं असतं असं ते म्हणाले. म्हटलं समजा तुमच्या सगळ्यांचा रंग अगदी एकसारखा असता तर तुम्हाला कसं वाटलं असतं? अशी म्हणे काही मजाच आली नसती. ते इतके असे पटकन म्हणून गेले, त्याच्यात काय मग मजा येणार होती?" म्हटलं म्हणजे बाबा नेहमी म्हणतात, की जे जे काही निर्माण झालंय ना त्याच्याचं काहीतरी महत्व आहे. तर इथे प्रत्येक रंगाचं असं काहीतरी वैशिष्ट्य आहे, त्याचं काहीतरी महत्व आहे, की लाल रंगच खूप छान आणि निळा रंग अजिबात चांगला नाही, असं काही नाहीये. तर प्रत्येक रंग खूप महत्वाचे आहेत. तसं आपण जसं बघायला गेलं तर काळाही रंग तितकाच महत्वाचा आहे, पांढराही रंग तितकाच महत्वाचा आहे. आणि त्या छोट्या मुलाच्या चेहऱ्यावर जे भाव म्हटले ना अगदी म्हणजे त्याला असं वाटलं अरे वा म्हणजे आपण आपण पण छान होता असा हा जो एक त्याला एकदम असा भाव म्हटला तो खरंच खूप टिपण्यासारखा होता. आणि इतर मुलांना सुद्धा काहीतरी त्याच्यातनं असं जाणवलं हं. आणि मग नंतर मला स्वतःला असं वाटलं की इतक्या लहानपणी असा जर मी स्वीकार केला, इतक्या सकारात्मकतेने माझ्या दिसण्याचा, माझ्या रंगाचा जर स्वीकार केला तर किती छान होईल. आणि ही जी दृष्टी त्या मुलाला मिळाली आणि इतर मुलांना मिळाली तो खरंच योग आहे की नाही. आणि नंतर ना मुलं पण त्याला, अशी काही मुलं डॅम्बिस असतात ती चिडवायची त्याला, पण तो पण ते इतकं हसत घ्यायचा. तर स्वतःचं दिसणं असं एन्जॉय करता येणं हे किती छान आहे. म्हणजे तिथे कुठेतरी तो मत्सर किंवा हे असा हळूहळू गळून पडतो असं मला स्वतःला खूप वाटलं. तर या भावनेविषयी मला म्हणजे इतकंच असं सांगता येईल, की मोठ्यांनी खबरदारी घेणं, मोठ्यांनी खूप जागरूक असणं आजूबाजूच्या लोकांनी, याची मला आवश्यकता वाटते. आता याविषयी हा विषय संपवून मी आज जे काही बोलणार आहे, की मुलांच्या 2 संकल्पनांच्या विषयी माझा आज बोलण्याचा हे विचार आहे, की एक म्हणजे त्यांची विचार करणं आणि त्यांनी इतरांना सामावून कसं घेता येईल. तर ह्या 2 संकल्पनांचा मी जेव्हा विचार करत होते, तेव्हा गेल्या खेपेला आपण जसं म्हणालो ना, की मुलं आपल्याला समजून घेतायत, आपल्या भावना समजून घेतायत, आपले विचार समजून घेतायत. तर मला अशी ना खरंच अशी छोटी-छोटी चुणूक दिसायला लागली, की मुलं दुसऱ्यांना पण समजून घेतायत. म्हणजे त्यांच्या मित्रमंडळींना घेतायत, त्यांच्या घरातल्यांना घेतायत, त्यांच्या शाळेतल्यांना घेतायत. अशी त्यांची जी छोटी-छोटी वाक्य यायची ना, की "अरे, मी मधल्या सुट्टीमध्ये इतकं त्याला बुकलून काढलंय, की खरंच पण मला आता इतकं वाईट वाटतंय, की त्याला किती लागलं असेल, त्याला किती वाईट वाटत असेल." किंवा मी सकाळी न डब्यासाठी हेच दे म्हणून आईला खूप हट्ट केला आणि आईची म्हणून चिडचिड झाली असेल का? की आईला खरंच आज वेळ नव्हता आणि म्हणून आईची चिडचिड झाली असेल का? नाहीतर मी रिक्षेवाले काका आज माझ्या अंगावरती इतक्या जोरामध्ये ओरडले, पण काहीतरी त्यांचं बिनसलं होतं, काहीतरी त्यांना झालं असेल. मी काही केलं नव्हतं, पण काहीतरी झालं असेल. या आणि अशा ज्या छोट्या-छोट्या गोष्टींची मी नोंद घेत होते, त्यातून मला जाणवत होतं, की ते इतरांचा कुठेतरी विचार करतायत. त्यांची संवेदनशीलता आता हळू-हळू वाढतीये. कारण माझ्याकडे काही थोडंसं कमतरता असणारी जी मुलं होती, तर त्यांच्या बाबतीत तर एकदमच ते असे बदललेलेच वाटले मला खरं सांगायचं तर. अ, आधी ते त्यांच्याशी असे काही फारसे म्हणजे इंटरॅक्शन करायचे नाहीत. तर ते आपणहून त्यांच्याशी इंटरॅक्शन करायला लागले. इतर मुलांना, छोट्या मुलांना ते समजावून द्यायला लागले, की माझ्याकडे एक अशी मुलगी होती, की जिला अ, जन्मताच तिच्या श्वासनलिका पॅरालाइज झाली होती. आणि त्या मुलीचा ना असा काहीतरी वेगळाच आवाज यायचा असं ती बोलताना. तर सगळे असे घाबरायचे हे. तर ही मोठी मुलं त्या छोट्या मुलांना सांगायची, "अरे या घाबरू नका, धरा तिचा हात." म्हणजे हे जे सगळं चाललं होतं ना, हे त्यांची संवेदनशीलता वाढल्याचं मला परोपरी हा अनुभव येत होता. आणि इतकंच नाही तर काम करणाऱ्या मावशींबद्दल म्हणा किंवा इतर काही जी मदतनीस असतात त्यांच्याबद्दल. तर ही माझ्या लक्षात येण्यासारखी गोष्ट होती. तर ह्याच्यातच एक अशी मजा झाली, की माझ्याकडे एक अशी मुलगी आली, की जिची आई अमेरिकन होती आणि वडील इंडियन होते आणि ते वर्षभरासाठी पुण्यात आले होते. आणि ही सगळी मुलं ना अशी बिचकत होती. म्हणजे त्यांना जावंसं तर तिच्याशी खेळावंसं तर वाटत होतं, पण त्या मुलीचं एकूण सगळं अपीअरन्स, तिचं इंग्लिश बोलणं, हे असं ती थोडीशी बावरत होती आणि ती पण या मुलांमध्ये विशेष पटकन अशी मिक्सअप होत नव्हती. असं दोन्हीकडनं चाललं होतं.
मग आता आपल्याला काय करता येईल असा मी विचार केला. आणि तिची आई आली ना, ती सगळी मुलं धावत जायचे, कारण त्यांना ती ती खूप गोड गोड ह्यांच्या सगळ्यांशी बोलायची आणि हे त्यांना खूप आवडायचं. मग मी त्या आईलाच अशी विनंती केली, की तुम्ही असं कराल का, की तुम्ही या मुलांना इंग्लिश शिकवायला या. आणि ती पण इतकी छान, ती म्हणाली, "हो चालेल ना." आणि ती आली, ती काही इंग्लिश गाणी, गोष्टी या मुलांच्या दृष्टीने घ्यायला लागली आणि मुलं तिला मराठी शिकवायला लागली. आणि ते इतकं छान झालं सगळं, की त्या आईने एकदा या सगळ्या मुलांना घरी बोलवलं. आणि मुलं घरी गेल्यानंतर मग त्यांना असं जाणवलं, की अरे, ही आपल्यासारखीच आहे, म्हणजे घरामध्ये काही फारसं वेगळं नाहीये. आणि त्या ह्याच्यापासून ना, म्हणजे या दोन्ही गोष्टींमुळे त्यांची इतकी छान घट्ट मैत्री झाली, की ती जाताना ती तर रडली, पण बाकी मुलं पण रडली, की त्यांना इतकं वाईट वाटलं. आणि त्यावेळेला मला असं वाटलं, की खरंच हा देश, भाषा, प्रांत याला ओलांडून कुठेतरी सगळ्यांना सामावून घेणारा हा योग आहे, की म्हणजे ही अशी दृष्टी मिळत जाणं, हे करणं, हे मला म्हणजे योगाचंच सामर्थ्य आहे असं वाटतं ह्याच्यामध्ये. पण जरी यांची संवेदनशीलता वाढत होती हे मला कळत होतं, पण त्याच वेळेला मला असं वाटत होतं कुठेतरी यांनी स्वतःचा असा विचार पण करायला पाहिजे कुठे. आणि मग तो विचार ते कसा करू शकतील असा विचार मी स्वतः करत होते. आणि असं योगायोगाने असं व्हायचंच, की आम्ही जेव्हा असे एकत्र यायचो ना, तर तेव्हा सगळी मुलं अशी एकदम बोलायला लागायची. आणि कोणाचंच कुणाला काही कळायचं नाही. मी 1-2दा असं मध्ये बोलण्याचा प्रयत्न करायचे, पण खूप जोरात ओरडायचं आणि असं सगळं चालायचं. आणि हळू-हळू त्यांच्याच हे लक्षात आलं, की असं करून काहीच साध्य होत नाहीये. मग त्या मुलांनी आपल्या आपल्यात असं ठरवलं, की आपण असं करू, शाळेत करतात तसं, की हात वर करायचा, की ज्याला बोलायचंय त्यांनी. मग हात वर केल्यानंतर कोणी बोलायचं एकानंतर एक ते सुद्धा तेच ठरवत होते. म्हणजे माझी भूमिका फक्त श्रोत्याची होती. पण मला ह्याचा इतका आनंद झाला, की हे सगळे मुलं आहेत ना, ही आपापसामध्ये असं ठरवून काहीतरी त्या ग्रुपला म्हणजे एक आकार देत होती. म्हणजे त्यांचा ग्रुप ना आता इतका असा छान असा मस्त व्हायला लागला होता आणि हे सगळं एकमेकांशी बोलून ते ठरवायचे बरं का. मग मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं, की आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे. मुलांना काहीही विचारलं ना, की ती अशी अ, एकदम बोलतात. तर मग मी त्यांना म्हटलं, "फक्त तुम्ही ना थोडंसं थांबा. तुम्हाला कोणी काही विचारलं ना, थोडंसं तुम्ही थांबा आणि मग बोला." तर एक 4-8 दिवसानंतर मी पुढच्या आठवड्यात असं त्यांना विचारलं, की "मी तुम्हाला हे जे सांगतेय आणि ना मुलं हे असे प्रयोग करून बघायची हं. तर तुम्हाला कसं वाटलं रे, की मी दरवेळेला म्हणते थोडं थांबा आणि मग बोला." तर मुलांचे प्रतिसाद इतके सुंदर होते, की एक मुलगा म्हणाला ना, "मला ना असं मग फोकस करता येतं, मी काय बोलतोय त्याच्यावर." मग दुसरा जण म्हणाला, की "मला ना असं वेगवेगळ्या एकदम आयडियाजच सुचतात." तिसरा म्हणाला, "मला असं छान वाटतं. म्हणजे जरा थांबलं ना, की छान वाटतं." असं म्हणाला. असेच सगळे त्यांचे ते रिस्पॉन्सेस येत होते. तर म्हटलं, "मग आता हा प्रयोग आहे ना, हा तुम्ही प्रत्येक वेळेला करून बघा, की तुम्ही कुठे गेला आहे, कोणाच्याकडे काही भांडण झालंय किंवा कुठला मित्र तुम्हाला काहीतरी असा रागावून बोललाय, तर तुम्ही थोडं थांबायला शिका आणि मग काय होतं ते बघा." आणि मुलं हे असं छोट्या-छोट्या गोष्टी करून बघत होती. अ, आणि त्यानंतर मग मी असा एक प्रयोग जे वेगवेगळे प्रयोग केले मी या विचार प्रवृत्तीला प्रेरणा देण्यासाठी. तर त्याच्यातला अजून एक प्रयोग मी असा केला होता, की मुलांना अ, त्यांनी निवडायचा एक विषय आणि त्याच्यावर त्यांनी बोलायचं. आणि ह्याच्यामध्ये मी त्यांना कुठलंही बंधन घातलं नाही. फक्त वेळेचं घातलं नाही, तर मग ते खूपच काय. तर मी म्हटलं, "एक 4-5 मिनिटं तुम्ही बोलायचं." तर मुलांनी ना विषय निवडताना सुद्धा त्याच्यामध्ये इतकं वैविध्य आणलं होतं, की कोणी आईवरती बोललं, कोणी आपल्या मित्राबद्दल बोललं, कोणी एकदम शिवाजी महाराजांनाच पाचारण केलं, तर कोणी ह्याच्याबद्दल काय आपलं पृथ्वीवरच्या प्रदूषणाबद्दल बोललं. आणि एक मुलगा तर त्याच्या अगदी लाडक्या कुत्र्याच्या पिल्लाबद्दल बोलला. आणि हे जे त्यांनी विषय निवडले, तर मी फक्त एवढंच म्हटलं, की या विषयाची तुम्ही सगळी बारीक-सारीक माहिती अशी छान गोळा करा आणि मग आपण एक दिवस एकेकाला बोलायला सांगूया. आणि 15-20 मुलं होती त्यामुळे आमचं ते 2 दिवस असं चाललं आणि मी पालकांनाही म्हटलं होतं, की तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही येऊन बसा. तर एक-एक मूल असं बोलायचं बरं का येऊन पुढे. आणि तुम्हाला खरं सांगते, एरवी ही मुलं कधीही असं काही ऐकायला बसत नाहीत. म्हणजे मी जर काही सांगत असेल तर एकाचंही लक्ष नसायचं. पण इतकी उत्सुकतेने आणि इतकी अशी छान बसायची ती, खरंच हा प्रोजेक्ट मी कधी विसरणारच नाही. म्हणजे इतका मला तो आवडला होता. मलाही मी रमून गेले होते. आणि ती मुलं अशी बसायची आणि त्या मुलाचं
मनापासून सगळं ऐकायचंय बरं का. आणि मग मी असं थोडंसं नंतर हे केलं, की त्याचं ऐकल्यानंतर तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारा. तर मुलं त्याला प्रश्न विचारायची. मग त्याला माहिती असेल तर उत्तर द्यायचा. मग मुलं ना त्यांच्याकडे जर काही माहिती अधिक असेल तर ते शेअर करायचे. तर तेही तो ऐकून घ्यायचा. आणि इतका छान हा उपक्रम झाला होता. तर याच्यामध्ये म्हणजे असं लक्षात आलं, की एक विषय निवडणं, त्या विषयाची सगळी माहिती समजून घ्यायचा तो सगळ्या बाजूनी विषय. कुणी आपल्याला काही प्रश्न विचारले तर त्याची छान उत्तरं द्यायची. त्यानंतर कुणी आपल्याला काही सूचना केल्या तर मुलं खरोखर असं म्हणायचे, "अरे काय कसलं भारी आहे रे, हे तुला कुठे मिळालं? मला काही हे सापडलं नाही." म्हणजे त्यांना त्याच्यात सुद्धा खूप आनंद होता. सूचनांचं सुद्धा ते खूप स्वागत करत होती. तर हे सगळं मला बघताना खरंच असं वाटलं, की आपला शनिवारचा आत्मबोधचा जो ग्रुप असतो ना, त्याची ती छोटीशी कॉपी आहे. इतकं मला ते हे सेशन खूप आवडलं होतं. आणि ह्यातनं मुलांच्या विचार करण्याच्या ह्याला खूप गती मिळत होती, हे माझ्या लक्षात येत होतं. आणि ते सारखे म्हणायचे, "परत एकदा आपण करू ना असं, परत एकदा." मग हे माझ्या जेव्हा लक्षात आलं, तेव्हा मग मी त्यांना ना काही-काही अशा गोष्टी, की काही घटना म्हणा, काही प्रसंग म्हणा, असे त्यांना विचारायचे आणि त्यांना निर्णय घ्यायला द्यायचे, की त्यांनी त्यांच्यामध्ये बसून ठरवायचं, की काय करायचं ते. म्हणजे अगदी असं छोटी गोष्ट आहे, की डे केअरमध्ये त्यांना क्रिकेट खेळायचा असायचा. आता माझ्याकडे तेवढी जागा नाहीये, कारण मग तो बॉल कुणाला तरी लागणार, हे होणार. तर तरी सुद्धा मी त्यातल्या त्यात त्यांना पुढच्या बाजूला म्हणायचे कधीतरी खेळा. पण 1-2दा असं झालं, की कुणाला तरी लागला. तर मी म्हटलं, "काय करावं रे आता आपण?" कारण आधी मी खरंच नाही असंच म्हटलं त्यांना. मग ते म्हणाले, की आपल्याला काय करता येईल? आणि मी त्यांना खरंच एके दिवशी हाच विषय दिला, की तुम्ही सगळ्यांनी याच्यावरती निर्णय घ्या, की काय करता येईल? इथे नाही खेळता येत आहे. आणि मग त्यांनी जे काही हे दिले ना पर्याय, तर ते खूप छान होते, की आमच्या समोरच्या ग्राउंडवर नेता येईल. मग त्या ग्राउंडवर कुठल्या वेळेला जाता येईल? कारण सगळी मुलं काही एका वेळेला नसतात. मग आपण काय करू शकतो? हे सगळं त्यांच्याकडनं आलं आणि त्यांनी सुचवलेल्या सूचनांवर माझ्या शिक्षकांनी सुद्धा खूप विचार केला आणि त्यांनी त्यांना कोऑपरेट केलं. तर हे जेव्हा घडलं ना, तेव्हा मुलांना असा थोडासा विश्वास वाटायला लागला, की म्हणजे असं काहीतरी घडतंय. तर मे महिन्यातल्या सुट्टीमध्ये ते माझ्या मागे लागतात आणि मी पण नेहमी त्यांना ना खूप पाण्यात खेळायला नेते. पण 2 वर्षापूर्वी माझ्याकडे असं झालं होतं, की एका दिवसाआड पाणी येत होतं आणि हे. तर इथे मात्र मी त्यांना नाही असं म्हणू शकत होते, पण मी म्हटलं नाही. मी असं त्यांना म्हटलं, की मी पाण्यात खेळायला देणार नाही वगैरे काही नाही. मी त्यांना अशी कल्पना दिली, की आपल्याकडे बघा एका दिवसाआड पाणी येतंय. त्याच्यानंतर काही ठिकाणी तर 8-8 दिवसांनी पाणी येतंय. आणि काही ठिकाणी आफ्रिकेतल्या देशात किंवा बंगलोरमध्ये तर पाणीच नाहीये. आणि आपण हे पाणी खेळासाठी घेणार आणि थोडक्यात त्याची आपण नासाडी करणार. तर तुम्ही ठरवा बाबा, की आपण खेळायचंय का? आणि खरं सांगते, की अगदी 3-4 दिवसांनी त्यांनी सगळ्यांनी मिळून मला नाही सांगितलं. पण एक मुलगी होती ना, ती मला सारखी म्हणत होती, "पण बादलीभर पाणी तरी द्या ना." तर मग मी तिला म्हटलं, की "अगं, तुला जर मी बादलीभर दिलं, तर मला 15 बादल्या द्यायला लागतील की नाही?" मग बरं म्हणजे किती पाणी आपण हे करतोय. मग तिलाही ते पटलं आणि तेवढ्यात एका मुलाने इतकं छान सोल्युशन काढलं, की "आता पावसाळा येईल. तुम्ही आम्हाला पावसात भिजायची परमिशन द्याल ना?" म्हटलं, "हो, अगदी नक्की देईन." आणि हे अशा छोट्या-छोट्या गोष्टीतनं ना ते शिकत गेले आणि मी पण शिकत गेले. याचा मला खूप आनंद होत होता. आणि कित्येकदा मी तुम्हाला मागच्या वेळेलाही म्हटलं, की मुलं जेव्हा विचार करायला लागतात ना, तेव्हा त्यांना प्रश्न पडायला लागतात. आणि मी म्हटलं होतं, की का हा प्रश्न तुम्ही स्वतःला आधी विचारा, की मी हे का करतोय? आणि त्याचं जर उत्तर नाही मिळालं तर इतरांना विचारा. आणि हेही मी बोलले होते, की ती घाबरतात. असं खूप ठिकाणी. अगदी छोटी मुलं असतात ना, ती अगदी मोकळेपणाने खूप प्रश्न विचारतात. पण या मधल्या वयाच्या मुलांना ना, कुठेतरी खूप संकोच वाटतो, अपमान होण्याची भीती वाटते आणि ते बोलत नाहीत. तर मी प्रत्येकाला एक प्रयोग करायला सांगितलं. म्हटलं, "तुम्ही म्हणता ना, की शाळेत शिकवलेलं कळत नाही आणि आम्ही विचारत नाही. प्रत्येकाने ना, एकदा तरी धाडस करायचं आणि विचारायचं. काय म्हणतायत बघू तरी ना आपण बाई." आणि मुलांनी हा प्रयोग केला आणि काही-काही मुलं मला रागवली पण. "काही सांगता तुम्ही, आम्हाला किती बोलणी खायला लागली." असं सुद्धा म्हणाली. पण त्यांनी धाडस केलं होतं. म्हणजे तो प्रतिसाद आला तो काही खूप त्यांना छान नव्हता, की एखाद्या दुसऱ्या शिक्षकांनी खूप त्यांना चांगलं समजावून पण घेतलं. पण मी म्हटलं, "अरे हरकत नाही. परत विचारा, वेगळ्या वेळेला विचारा, काहीतरी वेगळी कल्पना घेऊन विचारा. पण तुम्ही असं घाबरून विचारायचं नाही आणि अशा शंका घेऊन परत पुढच्या दुसऱ्या इयत्तेत जायचं असं प्लीज करू नका."
आणि मला खात्री आहे की त्यांच्यामध्ये ते धाडस आलं होतं, म्हणजे आता की प्रश्न विचारायचे कसे याचे. तर अशा हे छोट्या छोट्या गोष्टी मी करत असताना अगदी दैनंदिन ह्याच्यातले सुद्धा काही त्यांना समस्या आली तर मी त्यांना विचारायचे की आपण काय करू शकतो रे याच्या बाबतीत. म्हणजे कित्येकदा असं व्हायचं की एखाद्या मुलाला शाळेतनं डे केअरला यायला ना उशीर व्हायचा. तर मग या बाबतीत आपल्याला काय करता येईल, किंवा आता म्हणजे कुठे फोन करायचा, काय करूयात, किंवा स्वयंपाकाच्या मावशी आज आलेल्या नाहीयेत, एखाद्या मुलाचं पोट दुखतंय, तर मग आपल्याला काय करता येईल. आणि ही मुलं ना, म्हणजे मला तेव्हा असं जाणवलं की आपण सगळे एका कुटुंबाचाच भाग होत जणू काही. कारण ही मुलं ना अशी एकत्र येऊन म्हणायची, अरे काय करायचं, ताईंना किती त्रास होतोय, हा बघ किती दिवसभर रडतोय, आपण काहीतरी करूयात का. म्हणजे असं ना त्यांच्या त्यांच्यात सुरू व्हायचं. आणि ते काहीतरी अशा छोट्या छोट्या मला सूचना द्यायचे आणि त्या मी करून बघायचे. तर ह्याच्यात ना त्यांना ना सगळ्यांना कसं आपल्यामध्ये सामावून घेता येईल ही जी भावना त्यांच्यामध्ये मला दिसत होती ना, ते मला फार असं लोभस वाटत होतं. म्हणजे अशी फारच गोड ते सगळं असं त्या एकमेकांशी त्यांच्या या सगळ्या इंटरॅक्शन चालायच्या. आणि अजून एक हे मी केलं होतं की विविध शास्त्रज्ञांची माहिती त्यांना दिली होती आणि त्यांनी केलेले वेगवेगळे शोध. तर याच्यामध्ये मी त्यांना त्यातनं त्यांची उत्सुकता वाढावी, त्यांना विचार करण्याची सवय लागावी, अशा दृष्टीने हे दिलं होतं. आणि ते वाचायचे, त्याच्यावर एकमेकांशी चर्चा करायचे, असा तो एक सेशन असायचा. तर हे सगळे प्रयोग करत असताना मला खरंच असं खूप जाणवत होतं की मुलांमध्ये होतोय बदल, होतोय, ते विचार करायला लागले, कुठेतरी संवेदनशीलता वाढली आहे त्यांच्यामध्ये. आणि कधी-कधी ना थोडंसं याच्या उलट्या काही गोष्टी मला अशा घडताना अशा दिसल्या. म्हणजे एकदा मुलं खाली खेळत होती आणि खेळताना मला असा आवाज आला, की "तू चीटिंग केलंयस, चीटिंग केलंयस." आणि मग सगळे त्याच्यावर धावून गेले त्या मुलावर. आणि तो म्हणाला, की "अरे पण मला ह्यांनी सांगितलं म्हणून मी असं केलं." तर त्यावेळेला एक मुलगा, खरंच मुलं कधी-कधी इतकं बरोबर बोलतात, तो म्हणाला, की "अरे तू त्यांनी सांगितलं म्हणून का केलंस? तुला तुझं डोकं आहे की नाही काही? तुझा विचार आहे की नाही तुला काही?" आणि मला हे इतकं छान वाटलं, की उद्याला तुला दुसरं कोणीतरी काहीतरी सांगेल, तू तसं वागशील. आपल्या खेळाचे नियम तू का मोडलेस त्यांनी सांगितलं तर? आणि इथे मला अगदी असं छान पटकन कळलं, की हे या मुलाला अगदी छान समजतंय या मुलांना. आणि त्याच्यानंतर मग माझ्या मनामध्ये खरंच एक विचार आला, की असं जर आपल्या आतला जो एक आवाज असतो ना, तो प्रत्येक मुलामध्ये असतो. आणि हा आवाज त्याचा त्याला जर का ओळखता येत नसेल ना, तर आजूबाजूला जे कोणी आहेत ना, तर त्यांनी मदत करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेला पालकांनाच ते कळेल असं नाही. कुठलातरी एखादा मित्र असतो, एखादा शेजारी असतो, एखादा काका असतो, मावशी असते, एखादी ताई असते. आणि तिनीच जर हे त्या मुलाला सांगितलं, तर पुढं जे काही घटना घडतात ना, की मुलांना निर्णयच घेता येत नाही, विचार तर हे सगळं टळेल ना. कारण माझ्या नात्यातला जो एक मुलगा आहे, तर त्याला त्याच्या परिचयातल्या एका व्यक्तीचा इतका प्रभाव आहे, की तो कितीतरी मोठा झालाय तरी त्याचे सगळे निर्णय त्यांच्या प्रभावाखाली घेतले जातात. म्हणजे त्याचं करिअर असेल, त्याचं लग्न असेल, त्याचं शिक्षण असेल, नोकरी असेल. तर हा असं कुणाच्या तरी दबावाखाली जर आयुष्यभर आपण राहिलो, तर त्याचे परिणाम निश्चितच व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने खूप घातक आहेत. तर ही सवय मुलांना स्वतंत्र विचार करावा, पण आग्रह नसावा, अशी जी काही भूमिका असते, तर अशी जर मुलांनी घेतली, त्यांना अशी जर सवय लावली, तर निश्चितच या मुलांना त्याचा म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व संपन्न व्हायला खूप मदत होईल, असं मला मनापासून वाटतं. आणि आता आपण फक्त आज आपण या 2 ह्याच्याच संदर्भामध्ये मी तुमच्याशी बोलले, की विचार करणं, विचार करत आपल्याला समजून घेणं, आपल्याला समजून घेता इतरांना सामावून घेणं. आणि हे इतकं असं सहजगत्या होऊ शकतं, की थोडंसं आपण मुलांशी जर संवाद साधला, त्यांच्या मनामध्ये शिरून जर बघितलं, तर ह्या गोष्टी फार काही अवघड आहेत, असं मला खरोखरच वाटत नाही. म्हणजे अगदी पहिल्या वेळेला मला जसं वाटायचं, की हे कसं जमेल? मला आता असा हळू-हळू अंदाज यायला लागला, की हे जमू शकतं. आपल्यापेक्षा मुलांना या संकल्पना जास्त पटकन समजू शकतात, जास्त पटकन त्या आचरणात आणू शकतात. तर आजचं माझं हे विवेचन मी इथे संपवते. आणि तुम्हाला काही विचारायचं असेल, कमेंट्स करायचे असतील, तर तुम्ही जरूर करू शकता.
रजनीताई, खूप छान झालं. मला एक अनुभव शेअर करायचा आहे की तुमच्याकडे खूप उपक्रम व्हायचा. शौनक तुमच्याकडे होता, माझा नातू. तो स्वतंत्र विचाराचा कसा झाला आता मला कळतंय. कारण त्याला आणि ते तुमच्याकडे छोटे छोटे उपक्रम व्हायचे बघा, दिवाळी ह्याच्यात हो. पताका बनवणं वगैरे असं. आता हो. तेव्हा 10वी झाल्यावर पहिलं काय म्हणाला असेल, मी स्नेहमध्ये जातो आणि पेढे देऊन येतो. आठवण आहे. हो. आठवण आहे. इतका तो रमला होता. आणि अगदी. अजूनही असं मध्येच म्हणतो, मी जातो स्नेहमध्ये, जरा भेटून येतो सगळ्यांना. हो, जाता येता तुमचे संस्कार एवढे हे तुम्ही मनापासून जे केलेले आहेत, मुळात तुमच्यात आहे. आता त्यावेळेला तो आता 10वी झाला म्हणजे तेव्हा तुमचा बालयोग होता की नाही माहिती नाही मला, पण त्याच्या विचारातला जो दिसतो ना आता तो, की तो स्वतंत्र विचार करायला शिकला, ते तुमचे संस्कारच आहेत असं मला डेफिनेटली वाटतं. खूप छान. आता मी पुढची सूत्र सगळी बाबांकडे देते. ऐकत असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की रजनीताई या योग साधक आहेत आणि मनापासून साधना करणाऱ्या आहेत. आणि योगाचा जो मूळ जे बैठक आहे तर ती स्वतःला समजून घेणं, परिस्थितीला समजून घेणं, इतरांना समजून घेणं आणि सगळ्यांमध्ये असं एक चांगला समतोल आणि नातं प्रस्थापित करणं, हाच त्याचा मूळ हेतू आहे. योगाचा अर्थ जोडणं असं आहे. त्यामुळे आपण आपल्याला आपल्या अंतरंगामध्ये जोडून घेणं आणि बाहेरच्या जगात घडणाऱ्या घटनांशी आपला अप्रोच आणि ॲटिट्यूड करेक्ट असल्यामुळे सगळ्याशी आपण परिस्थितीशी, माणसांशी, विचारांशी, भावनांशी असं वेगवेगळ्या पातळीवरती जोडून घेणं स्वतःला आणि असं जोडत 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 जाणं, याचा अर्थ खरा योगाचं व्यापक अर्थ आहे. तो नुसतं व्यायाम हा अर्थ मर्यादित स्वरूपाचा आहे, व्यायाम म्हणून करणं योग हा, पण तो जोडत जाणं स्वतःला आणि इतरांना, आणि त्या जोडण्यातला आनंद किती मोठा असतो याचा प्रत्यय रजनीताई बोलत असताना त्यांना त्यात किती आनंद मिळतोय हे लक्षात येत होतं. आणि बालगोपाळांच्या ह्याच्यात मजा असतेच, म्हणजे कारण एक निरागसता असते त्यांच्यात, असं एक मोकळेपणा असतो. म्हणून हा जो एक विचार आम्ही सुरुवातीला केला होता, असं मला एक कुठेतरी वाटत होतं की काही हे एवढं कठीण जाऊ नये. खूप विषय मी इथे साधनेशी संबंधित बोलत असतो, योग साधनेशी, तर ते या छोट्या मुलांना कसं कळतील असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात तसं होत नाही अशी एक मला कुठेतरी खात्री होती. म्हणून तो बालयोगाचा विचार पुढे आला. आणि माझा म्हणजे 2 भाचे, त्यांच्या बाबतीतही माझं असंच व्हायचं. मी त्यांच्याशी असं खूप, मी कॉलेजात होतो मेडिकलला आणि ती लहान होती 7-8-10 वर्षाची. त्यांच्याशी माझं खूप असं छान मामा भाच्यांमध्ये असतंच नेहमी तसं आमचं मेतकूट छान होतं. तर ते मला काय 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 ते प्रश्न विचारायचे, त्याचं मला आता स्मरण झालं की आणि त्यांना मी सर्व प्रकारचं एक्सपोजर द्यायचो. जसं रजनीताई त्यांना सांगत होत्या की तुम्ही विचार करा, तुम्ही समजून घ्या, तुम्हाला काय वाटतंय बोला, आणि त्यांना एक मोकळं वातावरण त्या देत आल्या आणि अजूनही देतात. तर त्याचा परिणाम म्हणून ती मुलं बोलती झाली, व्यक्त व्हायला लागली. तर तसं मी माझ्या भाच्याला एका मेडिकलला असताना त्याला मी माझ्याबरोबर घेऊन गेलो आणि तिथे आमचं ॲनाटॉमीचं हे होतं, हॉल होता. तिथे अशी प्रेतं ठेवलेली असतात, वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये असतात ती, आणि त्यांचं मी डिसेक्शन करून त्याच्यावरनं शिकतो सगळं ॲनाटॉमी. म्हणजे स्नायू कसे असतात, त्याचे कुठून ते निघतात, कुठे जातात, त्यांचे ॲक्शन कशी होते, याच्यासाठी जे एक ॲनाटॉमी, शरीरशास्त्र जे शिकायचं असतं, तर त्याच्यासाठी त्या ॲनाटॉमी हॉल असतो. तर तिथे मी त्याला घेऊन गेलो आणि त्याला मी म्हटलं की बघ सगळी प्रेतं कशी आहे तिथे. तर पॅथॉलॉजीच्या आमच्या ह्याच्यामध्ये घेऊन गेलो. लहान होता तो, पण त्याच्या आणि माझं रॅपो चांगला होता, एक नातं छान होतं की मामा काय आपल्याला
चुकीचं सांगणार नाहीत, करणार नाहीत अशी त्याची खात्री होती. मग आमच्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये असे अवयव काढून ठेवलेले आणि बरण्यांमध्ये भरून ठेवलेले असतात ते सगळे दाखवले. हे हार्ट असतं, हे आपले फुफ्फुस असतात, किडनी असतात वगैरे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला सर्जरीचं आमचं जे हे होतं ऑपरेशन थिएटर, तर त्याच्यावरती एक असा डोम होता काचेचा आणि त्याच्या शेजारी अशी त्या गोलाभोवती बसायची व्यवस्था होती. तर तिथून आम्ही मुलं मेडिकलची शिकत असू की तिथे खाली काहीतरी सर्जरी चालली असेल, अपेंडिक्स काढतायत समजा, तर आम्हाला वरून ते बघायला मिळायचं. तर त्याला मी घेऊन गेलो होतो, त्याला मी ते दाखवलं सगळं जे काही ऑपरेशन चाललं होतं वगैरे. तर तो आल्यावरती मला त्यांनी बरेच प्रश्न विचारले, मग त्याची त्याला समजतील अशी उत्तरं दिल्यामुळे म्हणजे मुद्दा असा की ते जे भय असतं, आता प्रेतांविषयीचं भय, असे शरीरातले अवयव काढून बाटल्यांमध्ये भरून ठेवले तर असं कसं असू शकतं वगैरे वगैरे, त्याच्यात किंवा सर्जरी पाहताना, शल्यक्रिया पाहताना तिथे जे रक्त वगैरे दिसतं तर त्यांनी घाबरून न जाणं हे आपोआपच झालं. म्हणजे तर हे जे दीर्घकालीन त्याचे परिणाम असतात की आपण त्याच्याशी असं छान नातं जर असेल तर ते आपल्याबरोबर मोकळे होतात, मोकळेपणाने बोलतात, मोकळेपणाने वागतात, मोकळेपणाने त्यांच्या समस्या सांगतात. आपल्याला एक संधी मिळते की त्यांच्याशी संवाद साधायचा आणि त्यांना आपण विचार त्यांना करायला प्रवृत्त करणं, पण तो सारखी परीक्षा घेतल्यासारखं न करणं हे खूप महत्वाचं असतं. आणि सारखं ती स्पर्धा त्यांच्या डोक्यात भिनवणं हे योग्य नसतं. तर फक्त आनंद घेत जाणं, समजण्यातला आनंद घेत जाणं की एखादी गोष्ट आपल्याला ताईंनी सांगितली, एखादा विषय दिला आणि तो आपण चांगला अभ्यास करून आलो, ते केल्यानंतर आपल्याला बरं वाटणं ही प्राथमिक क्रिया झाली आणि आपल्याला बरं वाटल्यामुळे इतरांना बरं वाटणं आणि त्यांनी कौतुक करणं हे त्याचा एक नैसर्गिक परिणाम झाला. म्हणजे हा जो एक फोकस असतो की आपण काही करत असताना मनापासून करायला लागलो की त्या मनापासून करण्यामुळेच आपल्याला त्यातला आनंद मिळतो. सर्वसाधारणपणे काय होतं की परफॉर्मन्स माइंडेड झाली आहे, तर मुलं ताईंचं त्यांच्याशी चांगलं हे असल्यामुळे, नातं असल्यामुळे ती बोलताना सुद्धा परफॉर्मन्स माइंडेड झाली नव्हती, आता ती मोकळेपणाने बोलली. पण परफॉर्मन्स माइंडेड झालो आपण की प्रेशर येतं. पण आपण अभिव्यक्त होणं, व्यक्त होणं याच्यातला आनंद घेण्यावर भर दिला तर त्याचा परफॉर्मन्स आपोआपच चांगला होतो आणि अप्रिसिएशन कोणीतरी आपोआपच करतं. आपण जर अप्रिसिएशनसाठी काहीतरी करायला लागलो तर आपला फोकस बिघडतो आणि मग त्याचा ताण येतो. हे लहान वयात जर त्या मुलांना कळलं, आणि फक्त महत्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे की रजनीताईंच्या त्या मुलांशी असणारं नातं खूप खेळखेळीचं, साधं, सिंपल होतं आणि त्यामुळे ती मोकळी होत गेली आणि शिकावं कसंही शिकत गेली, विचार कसा करावा हे शिकत गेली. आणि योगविद्येमध्ये विचार कसा करावा, भावनांची अभिव्यक्ती कशी करावी, हे जे सगळे मुद्दे असतात जगण्याशी डायरेक्टली संबंधित, तर त्याच्याबद्दलची इन्साईट निर्माण होणं हे खूप गरजेचं असतं. आता आपलं जगणं खूप असं वरवरचं आणि उथळ होत राहतं आणि त्यातले प्रश्न सुद्धा खूप वरवरच्या स्वरूपाचे, त्याची उत्तरही वरवरच्या स्वरूपाची. पण जर खोलात जाण्याची आपल्याला प्रत्येक गोष्टीच्या जर सवय लागली, त्यांनी दिलेले मुलांसाठी सांगितलेले जे एक त्यांनी युक्ती होती, ती काही करायची वेळ आली की प्रथम थोडं थांबावं आणि मग करावं. ते थांबणं जे आहे त्यामुळे प्रतिक्रिया देण्याची जी प्रवृत्ती असते आणि अरेला कारे म्हणणं, त्यात गुरफटणं, त्यातनं भांडणं वाढणं, त्याच्यापेक्षा थोडं थांबलं आणि ते सांगितल्यानंतर त्या मुलांनी सुद्धा त्यांना प्रतिसाद तसाच दिला, येऊन सांगितलं तसं की आम्ही थांबलो आणि त्यामुळे आमचं भांडणं टळली, आमचं वादावादी टळली, आम्ही त्या रिक्षा चालक काका त्यांचं काहीतरी अडचण असू शकेल हे मी समजून घेऊ शकले, असं जे त्यांनी सांगितलं. म्हणजे हे जे स्वतःला ऑब्झर्व करणं, स्वतःचं अध्ययन करणं, स्वतःच्या मध्ये उमटणाऱ्या भावनांचा अभ्यास करणं आणि एक्सपिरियन्शियल अंडरस्टँडिंग ज्याला म्हणतात, अनुभूतीजन्य ज्ञान, तर ती मुलं घ्यायला जर इतक्या लहान वयात शिकली आणि ते जर त्यांच्यामध्ये रुजलं आणि त्यांच्याकडे येणाऱ्या मुलांमध्ये ते रुजतंय असं दिसतंय,
कारण आत्ताच आपल्याला रेखा त्यांनी सांगितलं की त्यांचा नातू त्यांच्याकडे मधनं जाऊन भेटून येतो. तर हे जे एक दीर्घकालीन नातं निर्माण होतं मुलांबरोबर, तर ते ताईंचं निर्माण झालंय. तर तसं जे पालक आहेत आत्ता या कार्यक्रमाने सहभागी होत आहेत, तर त्यांनी सहसा दीर्घकालीन विचार केला की तात्पुरती उत्तरं न शोधता दीर्घकालीन उत्तराकडे लक्ष ठेवून जर त्या नातं निर्माण करण्यावरती भर दिला, तर एखाद्याला असं होऊ शकतं की आपल्या मनाप्रमाणे ते करतायत असं असणार नाही, परंतु ते त्यांच्या मनाप्रमाणे जरी केलं तरी सुद्धा ते थांबून थोडा वेळ जर करत असतील, विचारपूर्वक जर करत असतील, तर त्यातनं त्यांची एक त्यांची जी ओरिजिनॅलिटी आहे, त्यांना जे वाटतंय आणि त्यांना जे समजतंय, पटतंय, किंवा त्यांना ते जे जाणतायत, तर त्या जाणण्यानुसार वागणं हे जे त्यांच्यामध्ये येणं अपेक्षित असतं, तर ते आपोआपच यायला लागेल. पण या सगळ्याची बैठक ही नातं आपलं त्या मुलांबरोबर कसं आहे याच्यावर आधारित असते. आणि ती नाटकी असून चालत नाही, तर खरी खरी असावी लागते. मुलांमध्ये जर तुम्हाला खरा खरा रस असेल, तुम्हाला मनापासून पटलेलं असेल, की मुलांकडनं सुद्धा बरंच काही शिकण्यासारखं असतं, हे जर तुम्हाला खरोखर पटलं असेल, तर मी वेगळ्या भूमिकेत शिरून आणि जास्त सहजतेने त्यांच्यामध्ये वावरता. आणि त्यात त्या ताई म्हणल्या तसं त्यांचंही लर्निंग होतं आणि मुलांचंही लर्निंग होतं. जिथे दोघांचं लर्निंग होत असतं, ते लर्निंग ज्याला एकमेकांशी जोडलं जातं, त्यातनं खरा योग निर्माण होतो. योग म्हणजे असं खूप सीमित कल्पना आपण ठेवून चालणार नाही. योग ही खूप व्यापक संकल्पना आहे आणि ती त्याच्याच प्रकारे समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून रजनीताई जे करतायत ते खूपच मला समाधान देऊन गेलं. कारण मुलांमध्ये ह्या संकल्पना रुजणं इतक्या लहान वयामध्ये आणि त्याचा त्यांनी विस्तार करणं, त्याच्यावरती त्यांचं अजून आयुष्यात काय अनुभव आले तर ते त्याच्यातनं त्यांना काहीतरी दिशा मिळणं, त्यांचे प्रश्न सुटायला, मुळातून प्रश्न सुटायला मदत होणं, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात ना. आणि आत्ताचा काळ जो आहे, ज्या काळामधनं ही सगळी लहान मुलं आणि ॲडोलेसंट मुलं आणि तरुण मुलं जी जात आहेत, तर त्यांना ही सगळी जे प्रिपरेशन त्यांची जर लहान वयातच झाली, तर त्यांचं पुढचं जगणं खूपच वेगळ्या पातळीवरचं, वेगळ्या प्रकारचं होईल, असा विश्वास निर्माण होईल आपल्यामध्ये, असं रजनीताईंचं कथन आजचं होतं. त्यामुळे आपण सगळेजण मागच्या वेळेला जसे रमून गेलो तसं ह्या वेळेलाही रमून गेलो. एक वेगळ्या प्रकारचा आनंद आपल्याला मिळाला, एक दृष्टी मिळायला मदत झाली की अरे खरंच असं मुलांबरोबर करता येण्यासारखं आहे. हे करता येण्यासारखं असं वाटणं हे त्यांच्या विवेचनाची खरी फलश्रुती आहे असं म्हणता येईल.